नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट आहे। माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर कृषी मंत्र्याचं मोठं आश्वासन इथे देण्यात आलेलं आहे। नमस्कार, मी अंकुश कोंडेगार आणि तुम्ही पाहतात झटपट इन्फो। झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आजची सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत। राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे। विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना यांनी महायुती सरकारला निवडणुकीपूर्वी दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिलेली आहे। त्यातच प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कृषी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता। तर नेमकं काय घडलेलं आहे? बच्चू कडू यांच्या इशाऱ्यानंतर राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांनी तातडीची बैठक घेतली। 17 एप्रिल 2025 रोजी बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांसोबत ही महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये कृषी मंत्र्यांनी त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे। या बैठकीत कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांनी महत्त्वाचं एक आश्वासन दिलेलं आहे। ते म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार आणि हा मुद्दा वरिष्ठ नेत्यासमोरही उपस्थित करणार। यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या इतर मागण्या काय आहे या बैठकीत? तर कर्जमाफी हाच एक मुद्दा नसून शेतकऱ्यांचा आणखी देखील काही मागण्या आहेत। तर मनरेगा शेतमजुरीचा खर्च वाढल्याने मजुरांच्या दिल्या जाणाऱ्या मजुरीतील 50% वाटा हा मनरेगातून मिळावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे। तर सध्याची कर्जमाफीची परिस्थिती काय आहे आणि शेतकऱ्यांवरती किती कर्ज आहे? शेतकऱ्यांवर जवळपास 35,000 कोटींचं कर्ज थकीत आहे। सोयाबीन, कापूस, कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। कर्जमाफीच्या आशेने शेतकरी कर्ज भरण्यास कचरत आहे। अशाच मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील महिन्यामध्ये स्टेटमेंट दिलेलं होतं की यावर्षी सध्या कर्जमाफी होऊ शकत नाही, तर शेतकऱ्यांनी आपले सर्व कर्ज त्वरित लवकरात लवकर बँकमध्ये भरावे। खरीप हंगाम तोंडावर आलाय, पण जुनं कर्ज थकल्यामुळे बँका नवीन पीक कर्ज देण्यास तयार नाहीत, असा मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। तर या बैठकीनंतर आता पुढे काय होणार आहे? कृषी मंत्री कोकाटे यांनी कर्जमाफी, मजुरी, बाजार समिती, सिंचन अशा सर्व प्रश्नांवर एक उच्च अधिकारी समिती स्थापन करण्याचेही सुचवलेले आहे। या समितीचा अहवाल केंद्राला पाठवून पुढील निर्णय घेतला जाईल असं त्यांनी यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे। आता सगळ्यांचा नजरा लागलेला आहे त्या म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीकडे। दर मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत कृषी मंत्री खरंच कर्जमाफीचा मुद्दा मांडणार आहे का? मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय भूमिका घेणार? महायुती सरकार दिलेलं आश्वासन नक्की पाळणार का? तुमचं याबाबत काय मत आहे? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं आश्वासन तुमचा विश्वास आहे का? तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांनी आता काय करायला पाहिजे? तुमची प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच महत्त्वाच्या आणि झटपट माहिती करता आपलं चॅनल झटपट इन्फोला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।